हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज आहे आमच्याकडे पूजा. हे बघा पूजा आहे. तेवढे सगळे लोक आहेत. आणि हा मिस्टर गोलिया. आणि आतमध्ये पण थोडेसे लोक आहेत. आता मी जेव्हा कंटिन्यू करतो. काय झालं? बस बस बस. बघा नेहा मामी पण आली आहे. आणि चालीस आहे पूजा. बघा अजून पूजा चालूच आहे. आणि आता पूजा चालू अजून पूजा चालूच आहे. आणि आता मम्मा आणि पप्पा पूजा करतायत. आपली कृपा जर माझ्यावर ते मला सांगा. माझी ऐकण्याची इच्छा आहे. भगवान माझा नारळ लोकांवर कृपा करण्याची हेतून जो प्रश्न विचारत असतो फारच सुंदर आहे. म्हणजे व्रतक्रिया आणि जीवांची सर्व सर्व लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहिती नसेल असे महापुण्यकारक मी आज सांगणार आहे. या व्रताला ते सत्यान्वर असे मजा सर्व विधिपूर्वक केल्याचा व्रत करणारा मनुष्य आरोग्य सर्व भगवान तुझी बातमी बघू. कारण या व्रताचा फल काय विधी काय व्रत कोणी केलं होते सर्व विस्तार करून मला सांगा. त्याप्रमाणे व्रत कोणत्या वेळी करावे नारदाचे वादने करून भगवान म्हणाले हे नारद आहे दुःख लोक यांना राज करणारे असून धनदंडी यांची समृद्धी करणारे आहे. तसे सौभाग्य संत देणारे सर्व कार्य विजय करणारे असे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन विप्रभ बांधव यांसह धर्मानुसार करावे. हे रूप चिररूप सागर गवंधरावा त्यांचा गेला प्रसाद श्री गाईज बघा पूजा झाली आहे. हळूहळू आणि इथे बाप्पाला नैवेद्य दाखवत आहे. आणि बाप्पाचे जेवण का हे आहे. आणि बघा हे बघा बाप्पा. हे बघा मम्मा. आणि बघा इथे लाइटिंग लावली आहे. इथे बघा फ्रूट मध्ये सीताफळ पण आहे. ही पण क्वालिटी तुम्हाला 4K भेटणार. एवढंच आहे. माझ्याकडे कडे मोठं बघितलं का तू? हे फटकावता येतं का? असं घ्यायचं. हॅलो तिथे दादा आहे. आणि तिथे जागेवरती खतम. हे बघा जय दादा. इथे बघा तिथे वेदू दादा आहे. आणि हे बघा वेदू दादा. आणि हे बघा वेदू दादा. आणि हे बघा चोकोस.
गाईस सगळे गेले आहेत आणि आता पूजा संपली आहे. आणि हे बघा आजपासून मी इथे हे पूजा करणार. आणि हे बघा इथे हे केलेलं. आणि लाईक करा, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. आणि हे आधी तुम्हाला हा ब्लॉग दिसेल आणि मग तुम्हाला आधीचे ब्लॉग दिसतील. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.